ओम श्री साईराम. ध्यानवाहिनी प्रकरण 3. ध्यानाचं उद्दिष्ट. आपला जीवनविषयक दृष्टिकोन जसा असेल त्यावरच आपलं जीवन सुखी किंवा दुःखी होऊ शकेल. एकच वस्तू काही वेळा आपल्याला सुखदायक आणि काही वेळा आपल्याला दुःखदायक वाटते. अत्यंत प्रेमाने ज्या वस्तूचा आपण एका काळी स्वीकार करतो तीच नंतर तिरस्करणीय होते आणि दृष्टीसमोर न यावी असंही वाटतं. ही स्थिती प्राप्त होणं हे त्यावेळच्या मनस्थितीवर अवलंबून असतं. यासाठी मन नेहमी आनंदित ठेवायला शिकलं पाहिजे. मनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणं. नदी पर्वतात उगम पावली की उड्या घेत धडाधड खाली येते. दर्याखोऱ्यातून वाहताना खडकाळ घळणीतून घुसते. वाटेत विविध ठिकाणी त्या नदीला उपनद्या येऊन मिळतात आणि त्यामुळे त्या नदीचं पाणी अस्वच्छ आणि गढूळ होतं. त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या महापुराचा वेग केव्हा तरी वाढतो आणि कमी पण होतो. हे खास खळगे मानवी जीवनात केव्हाही आपल्या प्रत्ययाला येतात. हे जीवनातील चढ उतार कुणालाही टाळता येत नाहीत. ते जीवनाच्या सुरुवातीला, मध्यावर किंवा शेवटीसुद्धा अनुभवाला येतात. यासाठीच मानवी जीवन हे यशापयश, सुखदुःख यासारख्या चढ उतारांनी व्यापून आहे. याची साधकाने खात्री बाळगली पाहिजे. या परिस्थितीबद्दल काळजी वाटून किंवा घाबरून न जाता त्यामुळे आपल्या अनुभवात उलट जास्त भरच पडली आहे असं मानून त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. आपण असं मानून केवळ भागण्यासारखं नाही, तर आपल्याला कितीही त्रास झाला तरी तो सहन करून आपण आनंदी आणि सुखी जीवन जगलं पाहिजे. यामुळेच कशाही प्रकारचा आणि कितीही त्रास झाला तरी तो सहज नष्ट होईल, पण त्यासाठी मनःशांती राखली पाहिजे. एकाग्रता आणि मनाचं केंद्रीकरण या गुरुकिल्ल्या आहेत. प्रत्येक क्षणाला माणसाच्या मनात अंतर्गत आणि बाह्यतः अनेक प्रकारचे विचार, आकर्षणं निर्माण होतात आणि साठत जातात. त्या सर्वांकडे एकाच वेळेला लक्ष देणं त्याला कठीण जातं. म्हणून त्यातील महत्त्वाची असतील त्यांच्याकडे तो लक्ष केंद्रित करतो. या क्रियेलाच अवधान किंवा एकतानता असं म्हणतात. कोणताही विषय चांगला समजण्यासाठी अवधानाची गरज असते. हेतुपुरस्सर एखाद्या विषयाकडे लक्ष लावणं आणि त्या ठिकाणी ते वेधणं म्हणजेच एकाग्रता होय. ही सुद्धा एक मानसिक अवस्थाच आहे. अवधान आणि एकाग्रता यांच्या साहाय्याने एखाद्या विशिष्ट ध्येयाप्रत आपले प्रयत्न केंद्रित करता येतात. सर्व बाबतीत एकाग्रतेची गरज असते. कोणत्याही प्रयत्नांचा पाया म्हणजे एकाग्रता. एकाग्रता ही केवळ ध्यानासाठीच लागते असं नसून सर्वसाधारण जीवनात आणि जागतिक व्यवहारात सुद्धा तिची फार गरज असते. आपण कोणत्याही कामात गुंतलो असता आपल्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण होईल, कारण ते दोन्हीही आपल्या एका मानसिक अवस्थेचेच परिणाम आहेत. आपलं मन वाईट किंवा चांगल्या बाजूला झुकू शकेल. चांगल्या भावनांशी मन निगडीत ठेवण्यासाठी एकाग्र चित्ताने प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या चांगल्या कार्यात यशापयश येणं हे एकाग्र चित्ताने आणि एकाग्र ध्यानाने प्रयत्न करण्यावर अवलंबून असतं. योग्य गोष्टींची तळमळ असू द्या. जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक आपल्याला पापी म्हणवणारे आणि दुसरे आपल्याला पुण्यवान समजणारे आहेत. हे दोन्ही प्रकारचे लोक आपल्या बुद्धीला भ्रम झालाय की काय या काळजीत असतात. या दोन्ही प्रकारच्या लोकांना मानसिक स्वास्थ्याची गरज असते आणि ती गरज त्यांनी ध्यानयोगाचा आश्रय केला असता भागू शकेल. ध्यानामुळे समजूतदारपणा वाढून ज्ञानात भर पडेल. यास्तव आपल्याला ध्यानाबद्दल उत्सुकता आणि आवड निर्माण होईल असं केलं पाहिजे. आपल्याला इतकी तीव्र आवड निर्माण झाली पाहिजे की कोणताही अडथळा आला तरी न जुमानता आणि दुसऱ्या कोणत्याही मार्गाचा अवलंब न करता ध्यान मार्गाला चिकटून राहिलं पाहिजे. अर्थात गायन ऐकून त्यांना ब्रह्मातून मिळणारा आनंद लुटायला हरकत नाही किंवा आपल्या जवळच्या मृत आप्तस्वकीयांची छायाचित्र पाहून त्याबद्दल दुःख वाटून घ्यायला हरकत नाही. अशा रीतीने तीव्र इच्छेमुळे सुखकर किंवा दुःखकर परिणाम घडत येतील. तीव्र इच्छेमुळे प्रयत्न करण्याची प्रेरणा झाली पाहिजे. खरोखर उत्कट इच्छा म्हणजे सुप्त प्रयत्नच होय आणि प्रयत्न म्हणजे उत्कट इच्छेचं प्रात्यक्षिक समजायचं. जेव्हा उत्कट इच्छेचं प्रमाण कमी होतं तेव्हा प्रयत्नात शिथिलता निर्माण होते. जेव्हा एकाचा जोर वाढतो तेव्हा दुसऱ्याचा पण वाढत जातो.
ध्यानाच्या प्रभावाने एकाग्रता वाढते आणि सर्व कार्यात यश मिळतं. केवळ ध्यानयोगाच्या साहाय्याने मोठे मोठे महात्मे आणि ऋषीमुनी यांनी आपल्या मनावर ताबा मिळवलाय आणि ते सात्विक मार्गाकडे वळवलंय. त्यांनी ध्यानाच्या साहाय्याने सर्व काळ ईश्वर चिंतनात व्यग्र होण्यात यश मिळवलं आणि शेवटी ईश्वराशी ऐक्य संपादन करण्यातही यशस्वी झाले. पहिल्या प्रथम तीव्र इच्छा, नंतर ध्येयाची निवड, त्यानंतर एकाग्रता आणि साधनेच्या साहाय्याने मनोजय प्राप्ती हाच ध्यानयोगाचा अंतिम हेतू आहे. आपण भौतिक सुखप्राप्ती आणि बाह्य जगातील वस्तूच्या आकर्षणांचा त्याग केला पाहिजे. त्याने काल्पनिक भीती, अनुचित वासना, दुःख, काळजी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या अनैसर्गिक सुखाचा त्याग केला पाहिजे. म्हणजेच जसं विहिरीत असलेल्या भूताकडे काल्पनिक समजून आपण दुर्लक्ष करतो, तसंच आपण या जगातील सर्व गोष्टी माईक आणि काल्पनिक आहेत हे समजण्याचं शिक्षण आपली सारासार विचारशक्ती वापरून घेतलं पाहिजे. या आत्मशिक्षणाची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे. या गोष्टींच्या अभावामुळे प्रत्येक व्यक्तीची स्थिती अनुकंपनीय झाली आहे. मनाच्या स्थितीवर उत्तम उपाय म्हणजे ध्यानयोग होय. ध्यानाच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करणं. ध्यानयोगाच्या साहाय्याने मनात उत्पन्न होणारे क्षणिक विचार केवळ स्वप्नवत आणि माईक समजून त्यांचा त्याग करणं आपल्याला शक्य आहे आणि प्रत्यक्ष स्वर्गाचं दर्शन घडून त्या साम्राज्य सुखाचा स्वाद घेता येईल. अत्यंत पद्धतशीरपणे आणि शांतपणे ध्यानात मन गुंतवून ध्यान अत्यंत प्रभावी आणि स्थिर करता येईल. अशा रीतीने अत्यंत उच्च अनुभवाप्रत जाण्याचा मार्ग आपण तयार करतो. शुद्ध वंशात अशा नव्या जाणीवेचा उदय होतो. ध्यानाचा सर्वोच्च बिंदू गाठल्यावरही जाणीव इतकी तीव्र होते की आपली मूळ प्रकृती नष्ट होऊन जळून जाते. फक्त तत्वमसी एवढंच शिल्लक राहतं. सर्व विश्व हे केवळ मनोभासच वाटतं. केवळ एकमेव अद्वितीयम ही गोष्ट पटते. सत्यम, सच्चिदानंद, परमात्मा, शिवोहम हे सर्व एकच होतात. सत्यम हे अत्यंत सूक्ष्म आणि शांतिप्रदायक आहे. एकदा तुम्ही सत्यापर्यंत पोचलात म्हणजे ध्यान आणि ध्याता या अवस्थेचा लोप होतो. दोन्ही एकमेकात विलीन होतात. हा सत्य प्रकाशित अनुभव आहे. स्वयमेव शुद्ध ज्ञान या आत्मानंदात मग्न झाल्यामुळे त्याला आपल्या आत्मानुभवाचीच केवळ जाणीव होईल. हेच ते ध्येय, अमरत्वाचं फळ. हा अलौकिक अनुभव प्राप्त झाल्यावर योगी आपली ध्यानसाधना संपवतो आणि दिव्य तेजाने झळाळतो. मानवी समुदायात फिरू लागतो. त्यामुळेच वेदांना पूर्णत्व प्राप्त होतं. त्याचं शुद्धात्म्यामध्ये परिवर्तन होतं. केवळ ध्यानयोगाच्या साहाय्याने आपल्याला स्थल आणि कालाच्या मर्यादांचं उल्लंघन करता येतं. मनाचा समतोल राखता येतो. इतकंच नाही तर आपण जणू काही प्रतिपरमेश्वरच आहोत असं वाटतं. एकदा जीवी आपल्या ध्येयाप्रत वाटचाल करू लागला म्हणजे तो आपल्या आत्म्यापासनं पूर्ण शांती प्राप्त करून घेईल आणि आपल्यामध्ये शांतीचा झरा असल्याचं त्याला आढळून येईल. तोपर्यंत आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा, मोह आणि मायावीपणा, मानवी गरजा आणि कुचेष्टा यापासून त्याला होत असलेला त्रास हे सर्व नष्ट होतील. ज्या अर्थी आत्मा सर्वत्र समप्रमाणात आणि सावकाश व्यापून राहिलाय, त्या अर्थी जीवीसुद्धा मीपणा विसरतो आणि आपल्या दिव्य स्वरूपात मग्न होतो. असा मनुष्य हाच खरा महात्मा आहे. तोच जीवमुक्त आहे. पूर्णत्व म्हणजे आनंद. आनंद म्हणजे शांती. जे सुविचार मार्ग सोडत नाहीत, सारासार विचारशक्तीचा उपयोग करतात, त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होते आणि त्यांनाच आत्मज्ञान होतं. या विश्वाच्या स्वप्नमय आभासामागे असलेलं शाश्वत सत्य शोधण्याचा ते सतत प्रयत्न करतात. इतस्ततः भ्रमण करणाऱ्या ज्ञानेंद्रियांचं संयमन करा म्हणजे रोगाचं मूळ कारणच नष्ट होईल. मनाने आपल्या उच्छृंखल चाळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मनोविकारांच्या अनिवार्य महापुराला, कल्पनांना आणि योजनांना बांध घाला म्हणजे मनाला काळजी आणि चिंता करण्याचं कारणच राहणार नाही. आपल्या मनाचं इतस्ततः भ्रमण कमी करण्यासाठी परमेश्वराच्या नामाचा जप करा. त्यामुळे तुमचं सर्व दुःख आणि त्रास तुमच्यापासून दूर राहील. मनोजय प्राप्त झाल्याशिवाय ज्ञानोदय होणार नाही. ज्या मनुष्याला यात यशप्राप्ती झाली तोच पूर्णत्वाला पोचला असं म्हणता येईल.
अंतरात पाहण्यास शिका. साधकांनी सर्वप्रथम अंतर्ज्ञानदृष्टीचं गुह्य आत्मसात केलं पाहिजे. त्यांनी अंतर्मुख होऊन बाह्य जगातून आपली दृष्टी काढून घेतली पाहिजे. तुम्ही अजूनपर्यंत अंतःसृष्टीबद्दल फारच थोडं श्रवण केलंय, पण आध्यात्मिक जीवन म्हणजे दुसरं काहीही नसून केवळ अंतर्मुख होऊन राहण्याची स्थितीच होय. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला थोडीशी समजण्याची आणि निरीक्षणाची शक्ती प्राप्त झाल्यावर ते आपल्या घरात इकडे तिकडे रांगण्याचा प्रयत्न करतं, त्याचप्रमाणे साधक आपले अंतःसृष्टीत चाचपडत जाण्याचा आणि तिचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे पाळण्यात असलेलं एखादं निरोगी बालक मोदभरित होऊन भिंतीवरील दिव्याकडे पाहून आपले हात पाय जोरजोराने हलवतं आणि आनंदाने किंचाळतं, त्याचप्रमाणे शरीर, मन आणि प्राण यांची शुद्ध स्थिती असलेला साधक जीवनरूपी पाळण्यात पडून अंतःसृष्टीकडे पाहत असतो आणि आत्मानंदात मग्न झाल्यामुळे अविरत आपल्या हाताने टाळ्या वाजवतो. हे असं करावंच लागतं. याशिवाय आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृत्य हे आपल्या ज्ञानाच्या पूर्ण जाणीवेतूनच निर्माण झालं पाहिजे. आपल्या बुद्धीला इतस्ततः भटकायला देऊ नका, परंतु तिला सतत अंतर्मुख व्हायला भाग पाडा. या दृष्टीलाच अंतर्ज्ञानदृष्टी असं म्हणतात. या सृष्टीच्या प्राप्तीसाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं हत्यार म्हणजे ध्यानयोग होय. या अंतःसृष्टीत साधकाला आत्मपरीक्षणाच्या द्वाराने शिरता येतं. नम्र आणि भक्तियुक्त अशा प्रत्येक साधकाचं या दारात स्वागत होतं आणि त्याला जीवनातील अत्युच्च आणि अत्यंत पवित्र अशा स्थानात प्रवेश मिळतो. जय साईराम.